तर मी मोठी कढई आहे तर एकदाच भाजणार आहे अर्धा किलो साबुदाणा. चला इथं साबुदाणा भाजून घेते मी आता. अर्धा किलो कढई मोठी आहे म्हणून मी एक खटवी घेतला आहे अर्धा किलो. तर तुम्ही छोटी कढई असेल तर पावशेर घ्या दोनदा. तर इथं बनवायचे छान असे हिरव्या मिरचीचे पापड. चला असं सकाळचं असं गॅसवर टाक. असं झालेलं आहे आवरून. पाणी आलं होतं आज. फरची पण झालेली पुसून. आराध्य बघतोय TV. सकाळ थोडा कलर चेंज झाला का साबुदाण्याचा मग काढून घ्यायचं. तर मी 2 प्रकारचे साबुदाण्याचे पापड बनवणार ह्या वेळेस. तर हा भाजून मिक्सरला दळून उकडेल बटाटे यात मॅश करून छान पापड बनवायचे. आणि दुसरा साबुदाणाचं पुरण करून त्याचे पण पापड बनवणार आहे. तर त्याची रेसिपी येणार आहे तुमच्या. 2 किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा भाजून घ्यायचा. इकडे साबुदाणा भाजते, इकडं आपण बटाटे उकडायला ठेवू. बटाटे उकडून घेणार आहे आपण. तर बटाटे उकडत आहे, इकडे साबुदाणा भाजतोय आपला. चला साबुदाण्याचा कलर चेंज झाला तर आता आपण थंड होऊ देऊ. मग दळायचं आहे मिक्सरला. साबुदाणा दळून घ्यायचा आहे. थोडंच घ्यायचं. चला इथं थोडं दळू आणि लगेच चाळून घ्यायचं. तुमच्याकडे गिरणी असेल तर गिरणी दळा. आमची पण आहे बरं का घरघंटी. पण आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी म्हणून मग नाही काढली. आणि असं छान पीठ तयार होतं. हां घे. तर बघा छान पीठ तयार होतं. इकडं सोनबाई दळते. आपला साबुदाणा झालेला आहे दळून. झालं साबुदाणा दळून आणि पीठ करून. तर इथं हिरव्या मिरच्या धुवून आणि मग दळायच्या. तर हिरव्या मिरचीचे पापड बनवायचे. आणि साबुदाणा दळून भाजला आहे. तर बघा कसं झालं आहे. तर चला आता साबुदाणा मिरच्या दळून घेऊ. असं छान दळून झालेले बारीक झालेले. आता बटाटे उकडून झालेले. तर इथं साल्ट काढून घेते मी. तर अर्धा किलो साबुदाण्याच्या पिठासाठी 2 किलो बटाटे हे प्रमाण घेतलं आहे. आणि छान पापड होतील. हिरव्या मिरचीतच बनवते मी. चला आता बटाट्याचे साल्ट काढून घेते. बघा इथं मी बटाटे किसून घेते. तर प्लेन आलं पाहिजे पापडामध्ये आणि पापड छान होतात. असे किसून घेते आता मी. साबुदाण्याच्या पिठात आपण जो किस करून घेतला होता उकडलेल्या बटाट्याचा तो मिक्स करून घेते मी. चला हिरवी मिरचीची पेस्ट टाकते मी थोडी. हिरवी मिरची करून घेऊ. मिक्स करून घेते मी आता. मिक्स करून थोडं पाणी वापरायचं आहे. इथं पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटासाठी याला वाफ द्यायची. चला इथं वाफ द्यायची तयारी चालू आहे. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. चला इथं पाणी ठेवलं आहे आणि इथं आपले पीठ आणि झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. पीठ बघू तर छान शिजलं आहे आणि हाताला लागत नाही आहे. चला आता पापड्या बघू. मळून झाले. बाकीचं इकडं आहे. आणि असे छान याच्यातून गोळे काढून घेते मी. चला इथं असे गोळे हे मशी तर कागदावर घ्यायचं. छोटे छोटे कागद कट केले. त्याच्यावर असं टाकायचं
मशीनने असे पापड करून घ्यायचे, तर छान होतात. नक्की करून बघा, छान झाला. आणि घरातच टाकते मी, नंतर घरातच टाकतोय आणि छान निघतंय. साडीवरच घेतले टाकायला, नंतर गच्चीवर टाकणार आहे असे पापड. चला आता याच पद्धतीने करून घ्यायची. बघा इथं आलेले गच्चीवरून पापड, इथं आलेले पापड गच्चीवरून वाळून कडक, आणि इकडं पण आहे. चला तळून बघू. असे तर छान दिसत आहे, पण बघू आता तळून. ही पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. हिरव्या मिरचीच्या झणझणीत चकल्या. चला आता पापड तळून बघू. हे छोट्या गमीला भरलं आणि इकडे आहे. चला किचनमध्ये कडकडीत आवाज पण छान येतो. आता तळून बघायचे आपल्या. पुढं चाल पांढऱ्या झालेले आहे, किती छान कलर आला, किती सफेद झाले आहे. इथं तेल तापलंय, पापडी तळून बघू. किती छान झालंय बघा, फुललंय खूप आणि खूप सफेद झाले, छान झाले पापड्या. तर नक्की बघा. 5च पापड्यांमध्ये ट्रे भरला आहे, 5च पापड्या आहे आणि ट्रे पूर्ण भरलेला आहे. तर तुम्हाला साईज दाखवते पापडाची. तर बघा पापडी किती मोठी झाली आहे. तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चलो बाय. पापड छान होत आहे. तर चला, हे भाजून केलेले पापड आहे, साबुदाणा भाजून, आणि हे पुरण करून केलेले पापड आहे. तर छान झाले दोन्ही प्रकारचे पापड. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून एवढ्या रेसिपी बघा. तर चला बाय बाय. चला असे कुरकुरीत पापड बघा किती छान होत आहे.